Hello dear students, in this whole video we are going to learn about the capillary action, the phenomena or the special phenomena related to the capillary. That phenomena is a capillary action, and in this whole video we are going to learn, we are going to discuss about this phenomena called as capillary action. Before that, let us discuss about the capillary. What is capillary? The definition of capillary or what is capillary, I write that over the blackboard. Capillary means a tube. Capillary is nothing but a tube having very fine bore and open at both ends. That tube is called as capillary. त्या ट्यूबला आपण कॅपिलरी असं म्हणणार आहोत की ज्या ट्यूबचं बोर, ज्या ट्यूबचं होल खूप फाईन असणार आहे, खूप स्मॉल असणार आहे, नियरली 1 मिलीमीटर पर्यंत. म्हणजे 1 मिलीमीटर पर्यंत स्मॉल होल असलेली अशी ट्यूब की जी दोनही एंडला ओपन असेल, त्या ट्यूबला आपण कॅपिलरी असं म्हणणार आहोत. कॅपिलरी इज अ ट्यूब हॅव्हिंग व्हेरी फाईन बोर ओपन ॲट बोथ एंड. दोन्ही एंडला ती ट्यूब ओपन असणं गरजेचं आहे, त्याला आपण कॅपिलरी असं म्हणणार आहोत. त्यानंतर त्या कॅपिलरीच्या रिलेटेड एक फेनॉमेना, त्या फेनॉमेनाचं नाव आहे कॅपिलरी ॲक्शन, की जो फेनॉमेना आपण जनरल लाईफमध्ये खूप ठिकाणी ऑब्झर्व करतोय. चॅप्टरच्या स्टार्टिंगलाही त्याविषयी आपण डिस्कस केलेला आहे. तो फेनॉमेना असेल कॅपिलरी ॲक्शन किंवा शॉर्टमध्ये त्यालाच कॅपिलरिटी असंही म्हटलं जातं. तो फेनॉमेना ॲक्च्युली काय आहे? Suppose we have a liquid in a beaker. We have a liquid in a beaker and we dip a capillary inside that liquid. Then that liquid rise up or fall down in a capillary. आपल्याकडे एक बिकर असेल, त्या बिकरमध्ये जर तुम्ही कोणतंही लिक्विड फिलअप केलेलं असेल, त्या लिक्विडमध्ये जर कॅपिलरी तुम्ही डीप केली, इन्सर्ट केली, तर त्या कॅपिलरीमध्ये जे काही लिक्विड बिकरमध्ये आहे ते बिकरमध्ये असलेलं लिक्विड कॅपिलरीमध्ये राईज अप होतं, वरती चढतं, किंवा फॉल डाऊन होतं, खाली जाते. त्या लिक्विडची लेवल कॅपिलरीच्या आत राईज होते किंवा फॉल होते. त्या फेनॉमेनाला म्हटलं जातं कॅपिलरी ॲक्शन ऑर कॅपिलरिटी. द फेनॉमेना ऑफ राईज ऑफ लिक्विड ऑर फॉल ऑफ लिक्विड, राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द capillary tube is called capillary action or simply capillarity. त्या फेनॉमेनाला आपण कॅपिलरिटी किंवा कॅपिलरी ॲक्शन असं म्हणणार आहोत. आता हा जी काही कॅपिलरिटी फेनॉमेना आहे, ह्या फेनॉमेनाचे जे काही ॲप्लिकेशन्स असतील ते ॲप्लिकेशन्स आपण बघूया. ह्या फेनॉमेनाचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. त्यापैकी सपोज फर्स्ट ॲप्लिकेशन आपण कन्सिडर करूया, ऑइल राईज अप द विक ऑफ लॅम्प. लॅम्प जर तुम्ही कन्सिडर केला तर लॅम्पच्या बॉटमला ऑइल असतं आणि ते ऑइल त्या विक थ्रू, त्या दिव्याच्या, त्या लॅम्पच्या वातीमधून, विकमधून बॉटमपासून टॉपपर्यंत येऊन पोचते. ते लिक्विड, ते ऑइल राईज होते विकमधून. ऑइल राईज अप द विक ऑफ लॅम्प. दॅट इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ कॅपिलरी. हे त्या कॅपिलरिटीचं, कॅपिलरीच्या फेनॉमेनाचं पहिलं ॲप्लिकेशन असणार आहे. काय म्हटलं आहे मी? Oil rise up the wick of lamp. लॅम्पची जी विक असेल, जी वात असेल, त्या वातेतून बॉटम टू टॉप लिक्विड राईज होत आहे. ते कॅपिलरी ॲक्शन ह्या पर्टिक्युलर फेनॉमेनामुळेच होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत क्लोथ रॅग. Clothes rag or simply a piece of cloth sucks the water. Suppose we have a piece of cloth or we spread water over a floor and over that floor we kept the piece of cotton. Then what happened? That cotton piece or that cloth piece absorb the water, suck the water. That is the example of capillary action. This is happened due to the capillary action. And next one application is clothes or piece of cotton. Clothes
rag. Clothes rag soaks the liquid or soaks the water. जे क्लोथ्स असतील, क्लोथ्स रॅग असतील, ते काय करताय, वॉटर सोक करताय, ॲब्झॉर्ब करताय, तीही ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शनच होणार आहे. अनदर वन एक्झाम्पल इज सॅप अँड वॉटर राईज अप द टॉप मोस्ट लिव्ज ऑफ ट्रीज. सॅप अँड वॉटर राईज अप द टॉप मोस्ट लिव्ज ऑफ ट्रीज. अनदर वन एक्झाम्पल थर्ड, sag. What is sag? Sag or sap, sorry. Sap and water rise up to the topmost leaves of trees. First of all, let us discuss about the sap. What is sap? Sap means the mixture of minerals absorbed by the roots of plant. जे काही झाडं असतील, झाडांच्या मुळांनी ॲब्झॉर्ब केलेले जे मिनरल्स आहे, मिक्सचर ऑफ वॉटर अँड मिनरल्स, त्याला आपण एकत्रितपणे सॅप असं म्हणणार आहोत. आणि सेपरेटली वॉटर. ते सॅप आणि वॉटर बॉटमपासून, रूट्सपासून ते टॉपमोस्ट लीव्जपर्यंत पंप होत आहे किंवा राईजअप होत आहे. त्याच्या मागचंही रिझन असणार आहे कॅपिलरी ॲक्शन. दिस इज ऑल ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शन. असं काही नाही आहे की ट्रीच्या बॉटमला एखादी पंप किंवा एखादी मोटर फिट केलेली आहे, तो पंप ते सॅप आणि वॉटर सोक करतो आहे आणि टॉपमोस्ट लीव्जपर्यंत पंप आउट करतो आहे, असं काही घडत नाही आहे. ते नॅचरली होतं आहे. कसं? कॅपिलरी ॲक्शनमुळं. आणि त्या ट्रीच्या बाबतीत ह्या कॅपिलरीचा रोल परफॉर्म करताय झायलेम आणि फ्लोएम. जे ट्रीजमध्ये झायलेम आणि फ्लोएम असतात, त्या फ्लोएम थ्रू, झायलेम थ्रू हे सॅप आणि वॉटर रूटपासून डायरेक्ट टॉपमोस्ट लीव्जपर्यंत जाऊन पोहोचतं आहे ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शन. हे सुद्धा कॅपिलरी ॲक्शनमुळंच होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन, जर तुमच्याकडे ब्लॉटिंग पेपर असेल, थर्ड एखाद्या टेबलवरती किंवा कुठंही तुमच्याकडून जर इंक सांडलेली असेल, इंक पडलेली असेल, तर ती इंक ॲब्झॉर्ब करण्यासाठी तुम्ही ब्लॉटिंग पेपरचा वापर करता. ब्लॉटिंग पेपर ॲब्झॉर्ब द इंक ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शन. ब्लॉटिंग पेपर ॲब्झॉर्ब इंक. ब्लॉटिंग पेपर काय करतोय? इंकला ॲब्झॉर्ब करतोय. डबल टी आहे. ब्लॉटिंग पेपर ॲब्झॉर्ब द इंक ड्यू टू द कॅपिलरी ॲक्शन. दिस इज अ ॲप्लिकेशन. These all are the applications of capillary action. There are number of applications, but few of them are in front of you. First one is oil rise up the wick of lamp. If you consider a lamp, then that oil inside the lamp or at the bottom of lamp rise up to the wick, and then it can be burned. This is all happen due to the capillary action. Next example is clothes rack soaks the water. If water is sprayed, then if we have to collect that water or we have to absorb that water, then what we use? We use a piece of cotton or piece of cloth, and that cloth soaks the water. This is the example of capillary action or application of capillary action. Another one is application of capillary action is sap and water rise up to the topmost leaves of trees. ट्रीजचे जे रूट्स असतील, त्या रूट्सनी ॲब्झॉर्ब केलेलं जे मिक्सचर आहे त्याला आपण सॅप असं म्हणणार आहोत. आणि वॉटर, या दोन गोष्टी किंवा जेवढं काही रूट ॲब्झॉर्ब करताय, त्या ॲब्झॉर्ब केलेलं मॅटर रूट्सपासून मोस्ट लीव्जपर्यंत पोहोचवण्याचं काम कॅपिलरी ॲक्शनमुळं होतं आहे. आणि ते काम कोण करतं आहे? झायलेम आणि फ्लोएम. हे दोन जे पार्ट आहेत ट्रीचे, ते दोन पार्ट ते काम करताय. This is another one example of capillary action. And next, blotting paper absorb the ink. Blotting paper जर इंकवरती तुम्ही असं टाकला किंवा इंकमध्ये ब्लॉटिंग पेपर असा ठेवला,
तर तो ब्लॉटिंग पेपर इंक ॲब्झॉर्ब करून घेणार आहे. दिस इज अनदर वन और दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ capillary action or simply a capillarity. Or there another one example is there, water rise up the crevices in the rocks due to the capillary action. जे दगड असतील, जे खडक असतात, त्या खडामध्ये जे क्रिवायसेस म्हणजे जे क्रॅक्स असतील, त्या क्रॅक्स थ्रू वॉटर ॲब्झॉर्ब केलं जातं किंवा राईज केलं जातं, राईजअप होतं. तेही कॅपिलरी ॲक्शनमुळेच होणार आहे. कळलं. हे 4-5 ॲप्लिकेशन्स तुम्हाला कॅपिलरी ॲक्शनचे ध्यानात ठेवायचेच, ॲज वेल ॲज कॅपिलरी म्हणजे काय ते ध्यानात ठेवायचे. आता हे कॅपिलरी म्हणजे काय ही डेफिनेशन तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे. ती फक्त तुमच्या समजून घेण्यासाठी. व्हॉट इज द कॅपिलरी? कॅपिलरी इज अ ट्यूब हॅविंग व्हेरी फाईन बोर ओपन ॲट बोथ एंड. दिस इज द कॅपिलरी. व्हॉट इज द कॅपिलरी ॲक्शन? The phenomena of rise or fall of liquid inside the capillary is called as capillary action. याला आपण कॅपिलरी ॲक्शन असं म्हटलंय. आता जर कॅपिलरी ॲक्शन तुम्ही ऑब्झर्व करत असाल, कॅपिलरिटी जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल किंवा एखाद्या लिक्विडमध्ये जर कॅपिलरी तुम्ही डीप केलेली असेल तर 2 टाईपचे फेनॉमेना किंवा 2 टाईपचे इफेक्ट तुम्ही ऑब्झर्व करणार आहात. त्यापैकी पहिला इफेक्ट असेल कॅपिलरी राईज आणि दुसरा इफेक्ट असेल कॅपिलरी फॉल. सपोज माझ्याकडे एक बीकर आहे. सपोज आय हॅव अ बीकर अँड इन दॅट बीकर आय फिल अप द लिक्विड. सपोज लेट्स गेट 2 बीकर, 2 बीकर घेऊया. पहिल्या बीकरमध्ये मी वॉटर फिलअप करतोय. पहिल्या बीकरमध्ये मी वॉटर फिलअप करतोय आणि दुसऱ्या बीकरमध्ये मी फिलअप करतोय मर्क्युरी. हिअर इज वॉटर अँड इन बीकर फर्स्ट और इन बीकर ए देर इज अ वॉटर अँड इन बीकर बी देर इज अ मर्क्युरी. अँड इन दॅट आय dip out or I insert a capillary. What I do? I insert capillary in both the beakers. Then I observe or we observe in case of water the level of water rise up inside the capillary. The level of water rise up inside the capillary. When we dip capillary in a water which completely wets the liquid, water get rise up inside the capillary and this effect is called as capillary rise. ह्या इफेक्टला आपण कॅपिलरी राईज असं म्हणणार आहोत. जे लिक्विड पूर्णपणे वेट करते सॉलिडला, त्या लिक्विडच्या बाबतीत ह्या कॅपिलरी राईजचा फेनॉमेना आपण ऑब्झर्व करू शकतो. द राईज ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी इज टर्म्ड ॲज कॅपिलरी राईज. त्याला आपण कॅपिलरी राईज असं म्हणणार आहोत. त्यानंतर इन केस ऑफ मर्क्युरी, मर्क्युरी इज अ एक्झाम्पल ऑफ लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड and in that case the shape of meniscus or shape of free surface is convex. Sorry, here I draw a diagram. In case of water, that surface will be concave, that must be plane, but suppose that water is not perfectly pure, for that water the surface is concave inside the capillary. If we dip a capillary in a mercury which does not waste the solid, in that case the level of mercury lowers. The level of mercury lowers inside the capillary, and such a phenomenon, the lowering of liquid inside the capillary, is called capillary fall. त्या फेनॉमेनाला आपण कॅपिलरी फॉल असं म्हणणार आहोत. कळतंय का? कॅपिलरी राईज म्हणजे काय? राईज ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी मीन्स कॅपिलरी राईज.
or capillary fall of liquid or lowering the level of liquid inside the capillary, that is called capillary fall. कॅपिलरी राईज कोणत्या केसमध्ये ऑब्झर्व केलं जात आहे? अशा लिक्विडच्या केसमध्ये की जे पार्शियली ऑर कम्प्लिटली वेट करत आहे सॉलिडला. आणि कॅपिलरी फॉल कोणत्या केसमध्ये ऑब्झर्व केलं जात आहे? अशा प्रकारचं लिक्विड की जे सॉलिडला कम्प्लिटली वेट करत नाही आहे किंवा विच डज नॉट वेट्स द सॉलिड. असं लिक्विड की जे सॉलिडला वेटच करत नाही आहे, त्या लिक्विडच्या बाबतीत, मर्क्युरीच्या बाबतीत आपण कॅपिलरी फॉलचा फेनॉमेना ऑब्झर्व करू शकतो. वॉटरच्या केरोसिनच्या बाबतीत आपण कॅपिलरी राईजचा फेनॉमेना ऑब्झर्व करू शकतो. व्हेन कॅपिलरी इज डीप in the liquid, two effects can be observed. First one is the liquid level can be increased, called capillary rise, and this is observed in case of water in a glass, water in a glass capillary. And next is the liquid level can be fall in the capillary is called capillary fall, and this phenomena is observed in case of mercury in a glass capillary, or in case of liquid which does not weights the solid. Let us learn about the capillary rise and capillary fall one by one. First let's start with the capillary rise. आता आपण पहिले capillary rise विषयी शिकणार आहोत. का लिक्विड inside the capillary rise होते? What is the reason behind the rising of liquid inside the capillary? Let us learn, let us discuss about that. Now capillary fall. What is the reason behind the fall of liquid inside the capillary? Capillary फॉलचं किंवा लिक्विडच्या कॅपिलरीमध्ये फॉल होण्याचं जे काही रिझन आहे त्या रिझन विषयी आपण डिस्कस करणार आहोत. द रिझन बिहाइंड द कॅपिलरी फॉल. व्हाय लिक्विड फॉल्स इन अ कॅपिलरी. टू डू दॅट लेट अस कन्सिडर अ कॅपिलरी. एक कॅपिलरी कन्सिडर करूया डीप इनसाइड द लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड लाईक मर्क्युरी. मर्क्युरी सारख्या लिक्विडमध्ये की जे लिक्विड सॉलिडला वेट करत नाही आहे अशा लिक्विडमध्ये कॅपिलरी इन्सर्ट केली आहे आपण, असं कन्सिडर करूया फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि लेट पॉइंट ए जस्ट अबोव द कॉन्व्हेक्स सरफेस कॉन्व्हेक्स असणार आहे कारण लिक्विड सॉलिडला वेट करत नाही आहे. डज नॉट वेट्स द सॉलिड. लिक्विड डज नॉट वेट्स द सॉलिड बिकॉज ऑफ दॅट द सरफेस इज convex. Meniscus is convex, and what we consider, let point A just above the convex surface, point A just above the convex surface inside the capillary. point A कसा आहे? convex surface च्या बाहेर आहे, just above convex surface च्या वरती आहे, inside the capillary. कॅपिलरीच्या आतमध्ये कॉन्व्हेक्स सरफेसच्या वरती असलेला पॉइंट ए आपण कन्सिडर करतोय. पॉइंट बी जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी. कॅपिलरीच्या आतमध्येच बट ह्या कॉन्व्हेक्स सरफेसच्या खालच्या साईडला एक पॉइंट कन्सिडर केलाय कोणता? बी. त्यानंतर पॉइंट सी अगेन कॉन्व्हेक्स सरफेसच्या वरच्या बाजूला आहे बट कॅपिलरीच्या बाहेर आहे. पॉइंट सी जस्ट अबोव द कॉन्व्हेक्स सरफेस but outside the capillary, and similarly point D just below the convex surface again outside the capillary. अशा प्रकारचे चार पॉइंट्स आपण कन्सिडर करतोय. A, B, C, D. Point A above the convex surface inside the capillary, point B below the convex surface inside the capillary, point C above the convex surface outside the capillary, point D below the convex surface outside the कॅपिलरी. अशा प्रकारचे चार पॉइंट आपण कन्सिडर केलेत. लेट पी ए बी द प्रेशर ॲट पॉइंट ए. ए ह्या पॉइंटचा प्रेशर मी कन्सिडर करतोय पी ए प्रेशर ॲट पॉइंट ए. पी बी प्रेशर ॲट पॉइंट बी. पी सी प्रेशर ॲट पॉइंट सी अँड पी डी प्रेशर ॲट पॉइंट डी. लेट पी ए, पी बी, पी सी अँड पी डी be the pressures
ॲट पॉईंट्स ए बी सी डी रिस्पेक्टिव्हली. त्या प्रत्येक पॉईंटचा प्रेशर मी कन्सिडर केला आहे ए बी सी आणि डी. आता यापूर्वी आपण एक शिकवय प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या अक्रॉस असलेला प्रेशर, कोणत्या साईडला प्रेशर जास्त असतो, कोणत्या साईडला प्रेशर कमी असतो, त्याविषयी आपण डिस्कस केले. आता इनसाइड द कॅपिलरी हा जो काही मिनिस्कस आहे याचा शेप कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे. इनसाइड द कॅपिलरी द शेप ऑफ मिनिस्कस इज अ कॉन्व्हेक्स. अँड व्हॉट वी नो दॅट प्रेशर ॲट कॉन्केव साईड, खालची साईड कॉन्केव असणार आहे, वरची साईड कॉन्व्हेक्स असणार आहे. प्रेशर ॲट कॉन्केव साईड ऑलवेज ग्रेटर दॅन द प्रेशर ॲट कॉन्व्हेक्स साईड. त्या पॉईंटमध्ये शिकलोय आपण. प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या अक्रॉस असलेला प्रेशर, तिथं आपल्याला कळालं होतं की कॉन्केव साईडला ऑलवेज ग्रेटर प्रेशर असतो ॲज कम्पेअर टू द कॉन्व्हेक्स साईड. व्हॉट वी नो दॅट फॉर अ कॉन्व्हेक्स सरफेस or for a free surface of a liquid, pressure at concave side is always greater than pressure at convex side. Here we consider 2 points, point A and point B. Point A is at convex side, point B is at concave side. PA be the pressure at point A, PB be the pressure at point B. Then we can say that pressure at point B, PB, is greater than pressure at point A. का म्हणू शकतो असं आपण? कारण आपल्याला माहित आहे की कॉन्केव साईडला ऑलवेज ग्रेटर प्रेशर असतो ॲज कम्पेअर टू द कॉन्व्हेक्स साईड. त्यामुळे आपण म्हणू शकतो प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन द प्रेशर ॲट पॉईंट ए. बीचा प्रेशर आणि एचा प्रेशर यांच्यातलं रिलेशन काय मिळालंय? प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन द प्रेशर ॲट पॉईंट ए. आता अगेन 2 पॉईंट कन्सिडर करूया, ए पॉईंट आणि सी पॉईंट. पॉईंट ए आणि पॉईंट सी दोनही सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. पॉईंट ए अँड पॉईंट सी बोथ आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. आणि दोघंही सेम जर हॉरिझॉन्टल लेवलला असतील, सेम लेवलला असतील, तर त्या दोनही पॉईंटला प्रेशरही सेम असणं गरजेचं आहे. सपोज आपल्याला पहिले इक्वेशन मिळालं होतं. काय इक्वेशन मिळालं होतं? वी नो दॅट प्रेशर ॲट कॉन्केव साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट कॉन्व्हेक्स साईड. बिकॉज ऑफ दॅट PB इज ग्रेटर दॅन PA. ऑल्सो वी नो दॅट point A and C are at same level. Because of that their pressure must be same. सेम लेव्हलला आहे म्हटल्यानंतर त्यांचा प्रेशर सेम असणं गरजेचं आहे. तर मग आपण इक्वेशन लिहू शकतो PA इज इक्वल टू PC, प्रेशर ॲट पॉईंट A इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट C. का? तर दोनही सेम लेवलला आहे, त्यामुळं त्या पॉईंटचा प्रेशर सेमच असायला पाहिजे. कळतंय का? पहिली कंडिशन का मिळाली? कारण आपल्याला माहिती आहे कॉन्केव साईडला प्रेशर ग्रेटर असतो, कॉन्व्हेक्स साईडला प्रेशर लेस असतो. कॉन्व्हेक्स सरफेसच्या अप्पर साईडला, कॉन्व्हेक्स साईडला प्रेशर कमी असतो ॲज कम्पेअर टू द लोअर साईड और ॲज कम्पेअर टू द कॉन्केव साईड. त्यामुळे होतंय काय? PB इज ग्रेटर दॅन PA. पॉईंट C, पॉईंट A दोघंही सेम लेवलला आहेत. बोथ आर ॲट सेम लेवल. बिकॉज ऑफ दॅट देअर प्रेशर मस्ट बी सेम अँड वी कॅन राईट PA इज इक्वल टू PC. सपोज दिस इज द इक्वेशन नंबर 2. Suppose this is the equation number 2. Now between the point C and D, C आणि D ह्या दोन पॉइंटमध्ये जो काही सरफेस आपल्याला दिसतोय फ्री सरफेस हा ऑलमोस्ट प्लेन आहे. C आणि D या दोन पॉइंटमध्ये सरफेस और फ्री सरफेस ऑफ लिक्विड ऑलमोस्ट कसा आहे? प्लेन आहे. आणि प्लेन सरफेसच्या दोनही बाजूला सेम डिस्टन्सवरती जर 2 पॉईंट्स आपण कन्सिडर करत असू तर त्या 2 पॉईंटचा प्रेशरही सेम असणं गरजेचं आहे. ऑल्सो बिटवीन द पॉईंट C अँड D द प्रेशर इज सेम. Hence we can write
what we can write? PC is equal to PD. PC is equal to PD लिहू शकतो आपण. का तर पॉइंट सी आणि डी मध्ये सरफेस कसा आहे? प्लेन आहे. तो सरफेस प्लेन असल्यामुळे आपण काय लिहू शकतोय? प्रेशर ॲट पॉइंट सी, सी ह्या पॉइंटचा प्रेशर आणि डी ह्या पॉइंटचा प्रेशर कसा आहे? सेम आहे. बरोबर आहे. डीचा आणि सीचा प्रेशर सेम मिळाला, एचा आणि सीचा प्रेशर सेम मिळाला. मग इथं आपण अगेन लिहू शकतो पी ए. पी सी इज इक्वल टू पी डी इज इक्वल टू पी ए. प्रेशर ॲट पॉइंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट डी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉइंट ए. जेवढा एचा प्रेशर तेवढाच डीचा प्रेशर. ज्या प्रेशरला पॉइंट ए आहे त्याच प्रेशरला पॉइंट डी आहे. बट बी ह्या पॉइंटचा प्रेशर ए या पॉइंटच्या प्रेशरपेक्षा जास्त आहे. मग ह्या पहिल्या इक्वेशनवरून आपण काय लिहू शकतो? बिटवीन डी अँड बी, बीचा प्रेशर आणि डीचा प्रेशर ह्या दोघांमध्ये काय रिलेशन मिळेल? पुन्हा एकदा तीनही रिलेशन व्यवस्थित बघा. पहिलं रिलेशन मिळालंय पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. बी ह्या पॉइंटचा प्रेशर ए या पॉइंटपेक्षा जास्त मिळाला आहे. त्यानंतर पी ए इज इक्वल टू पी सी. ए ह्या पॉइंटचा प्रेशर आणि सी या पॉइंटचा प्रेशर सेम मिळाला आहे. त्यानंतर सी या पॉइंटचा प्रेशर आणि डी ह्या पॉइंटचा प्रेशर आपल्याला सेम मिळाला आहे. मग आपण लिहू शकतो पी सी इज इक्वल टू पी डी इज इक्वल टू पी ए. इज इक्वल टू पी ए का लिहिलं? तर या वरच्या इक्वेशनवरून इज इक्वल टू पी ए आपण लिहिलंय. आता हे तीनही इक्वेशन जर व्यवस्थित आपण ऑब्झर्व केले, इफ यू ऑब्झर्व दिस थ्री इक्वेशन्स, देन वी कॅन राईट पी डी इज लेस दॅन पी बी or PB pressure at point B is greater than pressure at point D. B या पॉइंटचा प्रेशर D या पॉइंटच्या प्रेशरपेक्षा ग्रेटर आहे. बट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर D आणि B हे दोनही पॉइंट सेम लेवलला आहेत. दोनही पॉइंट लिक्विडमध्ये सेम लेवलला आहे. आणि लिक्विडमध्ये जर दोन पॉइंट सेम लेवलला असतील, इफ two points in a liquid are at same level, then they must have a same pressure. त्या दोन पॉइंट्सवरचा जो काही प्रेशर आहे तो प्रेशर सेम असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय होतंय? ह्या कॅपिलरीमधलं जे लिक्विड आहे ते लिक्विड खालच्या साईडला फॉल होत आहे. बट पॉइंट बी अँड पॉइंट डी are at same horizontal level. They must have same pressure. They must have same pressure. But here what happened? Pressure at point B is greater than pressure at point D. PB is greater than PD. B ह्या पॉइंटचा प्रेशर ग्रेटर झालाय ॲज कम्पेअर टू पॉइंट D. कॅपिलरीच्या आतमधल्या पॉईंटचा प्रेशर कॅपिलरीच्या बाहेरच्या पॉईंटच्या प्रेशरपेक्षा ग्रेटर झालेला आहे. आता दोन्हींचं जर प्रेशर सेम असायला पाहिजे, दोन्हींचं प्रेशर सेम मेंटेन करण्यासाठी जे हे लिक्विड आहे कॅपिलरीमधलं, टू मेंटेन द लेव्हल ऑर टू मेंटेन दॅट प्रेशर सेम, द लेव्हल ऑफ मर्क्युरी इनसाइड द कॅपिलरी इज फॉल डाऊन. तो प्रेशर मेंटेन करण्यासाठी डीचा आणि बीचा प्रेशर सेम ठेवण्यासाठी ही जी काही मर्क्युरीची लेवल आहे, ही मर्क्युरीची लेवल खालच्या साईडला सरकते. अशा प्रकारे मर्क्युरीची लेवल खालच्या साईडला सरकणार आहे. काय रिझन आहे? प्रेशर डिफरन्स तिथं दिसतोय बी आणि डी या पॉइंटमध्ये. तो प्रेशर डिफरन्स मेंटेन करण्यासाठी किंवा प्रेशर डिफरन्स कमी करण्यासाठी, झिरो करण्यासाठी, किंवा बी आणि डी हा पॉइंट सेम प्रेशरला आणण्यासाठी काय होते? इनसाइड द कॅपिलरी लिक्विड लेवल फॉल डाऊन. दिस इज द रिझन बिहाइंड द फॉलिंग ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. कॅपिलरीमध्ये लिक्विड फॉल होण्याचं हे रिझन आहे. व्हॉट वी लर्न, व्हॉट वी डिस्कस, वी कन्सिडर अ लिक्विड or we consider a capillary deep inside the liquid which does not waste the solid like mercury. Let point A, B, C, D. Point A is just
above the convex surface but inside the capillary. Point B just below the convex surface but inside the capillary. Point C just above the convex surface outside the capillary. Point D just below the convex surface, again outside the capillary. Let PA, PB, PC and PD are the pressures at point ABCD respectively, are at points ABCD respectively. And we know that the pressure at concave side is always greater than the pressure at convex side, or pressure at convex side is always less than the pressure at concave side. Because of that we can write PB is greater than PA. Okay. Now in figure, point C and point A are at same horizontal level. Because of that they must have same pressure, or they must at a same pressure. ते दोनही पॉइंट सेम प्रेशरला असले पाहिजे. बिकॉज ऑफ दॅट PA इज इक्वल टू PC. बट in between point C and D the surface is almost horizontal or almost plane. Because of that pressure at point C must be equal to the pressure at point D. प्लेन सरफेसच्या दोनही बाजूला असलेला प्रेशर ऑलवेज सेम असतो, सेम डिस्टन्स वरती. मग C पॉइंट आणि D पॉइंट दोघांमध्ये जर प्लेन सरफेस असेल लिक्विडचा, तर त्या लिक्विडच्या प्लेन सरफेसच्या बाबतीत काय होणार आहे, जो काय प्रेशर असेल तो प्रेशर ऑलवेज सेम असणार आहे. आपण लिहू शकतो PC इज इक्वल टू PD दुसऱ्या इक्वेशनवरून इज इक्वल टू PA. ह्या इक्वेशनवरून आणि पहिल्या इक्वेशनवरून आपण लिहू शकतो PD इज लेस दॅन PB और PB इज ग्रेटर दॅन PD. प्रेशर ॲट पॉइंट B is greater than pressure at point D, but point B and point D both are at same horizontal level and they must have a same pressure. They must have at same pressure. To maintain that, the level of mercury inside the capillary falls down as shown in this figure. Now this figure becomes capillary in a mercury after drop in level. After drop in level. Now let's come towards the rise of a liquid inside the capillary, or simply it is called capillary rise. To do that, or to understand the phenomena of capillary rise, again let us consider a capillary deep inside the liquid which completely weights the solid. अशा लिक्विड मध्ये कॅपिलरी डिप करूया की जे सॉलिडला वेट करते. फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ वॉटर. वी डिप अ कॅपिलरी इनसाइड द वॉटर विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. असं लिक्विड आहे वॉटर की जे सॉलिडला पूर्णपणे वेट करते आणि त्या लिक्विडमध्ये आपण इन्सर्ट करतो आहोत कॅपिलरी. अगेन फिगर असणार आहे कॅपिलरी इन अ वॉटर बिफोर राइज अप द लिक्विड. लिक्विड राइज होण्यापूर्वीची डायग्राम आहे. हे वॉटर आहे. अगेन लेट पॉइंट A above the concave surface. Now the surface of meniscus is concave. Why concave? Because liquid weights the solid. For example water. water सारखं लिक्विड आपण घेतोय की जे सॉलिडला वेट करते, त्या लिक्विडच्या बाबतीत कॉन्केव्ह सरफेस आपल्याला मिळणार आहे. मग पॉइंट मी काय कन्सिडर करतोय, पॉइंट A. लेट पॉइंट A above the concave surface inside the capillary. Point B below the concave surface inside the capillary. Point C above the again concave outside the capillary. Point D. अशा प्रकारचे चार पॉइंट मी पुन्हा कन्सिडर करतो. लेट PA, PB, PC, PD be the pressures at point A, B, C, D respectively. We know that what we know, pressure at concave side always greater than the pressure at convex side. Because of that we can write PA is greater than PB.
मागच्या केसपेक्षा एक्झॅक्टली अपोजिट होते. मागच्या केसमध्ये PA इज लेस दॅन PB होता, बट ह्या केसमध्ये PA इज ग्रेटर दॅन PB, or simply we can write PB is less than PA. Okay, this is first statement, and from this I can write PB is less than PA. Now point A and point C are at same horizontal level in the atmosphere. Because of that they must have at same pressure, and we can write what we can write PA is equal to PC. PA is equal to PC. Suppose equation number 2, equation number 1, equation number 2. Again, between the point C and D, the free surface of liquid is almost plane, and at the both side of plane surface the pressure must be same, and we can write PC, pressure at point C, is equal to pressure at point D is equal to pressure at point A from equation 2, is equal to pressure at point A. But, or let's separately write it, separately here PD is equal to PA. Okay, then what is the relation between pressure at point D and pressure at point B? काय रिलेशन मिळतंय? रिलेशन काय मिळतंय? फ्रॉम इक्वेशन 1 PA च्या ऐवजी डायरेक्ट PD पुट आउट करू शकतो आपण. PB इज लेस दॅन PD. PB इज लेस दॅन PD. But point B and point D both are at same horizontal level, and they must have at same pressure. To maintain that, liquid rise up inside the capillary. To maintain that, liquid rise up inside the capillary, and this phenomenon is called as capillary rise. याला आपण capillary rise असं म्हणणार आहोत. आता तुम्हाला कळालं असेल का लिक्विड फॉल होतंय इन केस ऑफ मर्क्युरी, इन केस ऑफ लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड, त्याला तुम्ही कॅपिलरी फॉल असं म्हटलं. आणि का लिक्विड राईज होतंय इन केस ऑफ लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स ऑर पार्शियल वेट्स द सॉलिड लाईक वॉटर. ओके, हे झाले त्याच्या मागचे रिझन्स, त्याच्या मागची कारणं, प्रेशर डिफरन्स. त्या प्रेशर्सविषयी जर तुम्ही कन्सिडर केलं, डिस्कस केलं, तर तुम्हाला ते कळेल का लिक्विड खाली जातंय, का लिक्विड वरती जातंय. ह्या स्पेशल फेनॉमेनाला आपण कॅपिलरी ॲक्शन असं म्हणणार आहोत. आता ते लिक्विड किती हाईटपर्यंत वरती जाईल, त्या हाईटचा, या कॅपिलरीच्या रेडियसचा, त्या लिक्विडच्या सरफेस टेन्शनचा काय संबंध आहे, त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. की जे रिलेशन एक्झाम पॉईंट व्ह्यू खूप इम्पॉर्टंट रिलेशन असणारे, प्रॉब्लेम्सही त्या रिलेशनवरती खूप सारे असतात. त्यासाठी ते रिलेशन आपण नेक्स्ट लेक्चरला डिराईव्ह करणार आहोत.